नमस्कार, लोकशक्ती टीव्ही या चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मी पत्रकार मूर्ती म्हटले का आज आपण संगीत रत्न दत्ता माडिक यांचे सुपुत्र चिरंजीव सुहास माडिक यांची, संजय माडिक यांची मुलाखत घेणार आहोत. कसं सांगू शकता, कसं आहे आज हा तुमचा आज एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि जी काही सुरुवात झालेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, सुरुवात एकच आहे की आमची सुरुवात सटवाजी बाबा म्हणजे गुळानी हे पहिल्यापासून आमच्या वडिलांचं गाव आहे. त्या गावामध्ये आमची सुरुवात होत असते. सटवाजी बाबाचा आशीर्वाद घेऊन म्हणजे गुळानी ग्रामस्थांचं प्रेम आणि त्या बाबांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही बाहेर निघत असतो. आणि दुसरा दिवस माझं गाव ज्या ठिकाणी आम्ही राहतो, रहिवास करतो, त्या ठिकाणी माझी मुलं मला लहानाची मोठी झालीत. असं माझं गाव मंगरुळ या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त हा लोकनाट्याचा कार्यक्रम गावचा म्हणून पाहिला जातो, केला जातो. त्यासाठी मग आम्ही या ठिकाणी आलो आहोत. एकंदरीत आज हा तुमचा जो सेटअप आहे, हा सेटअप कसा आहे, किती तरुणी आहेत तमाशामध्ये आणि कसं राहणार आहे भविष्यात तुमचं स्वरूप कार्यक्रमाचं? नाही, आपल्या या सेटअप मध्ये म्हणजे या कार्यक्रमामध्ये एकूण 20 मुली आहेत आणि त्यांचं सगळं काही जेवण खावण आमचं सगळं मला बघावं लागतं. मी बघत असतो. त्यांना जे काही लागेल त्यांना जे काही लागेल ते सगळ्या वस्तू मी देत असतो त्यांना. आणि त्या मुली प्रामाणिकपणे या कलेची सेवा करतात. त्यांना मला सरकारला एवढं सांगते, त्याच्या पद्धतीने दुसऱ्या बायांसाठी बस एक संरक्षण आहे. तसं सरकारला माझी विनंती, आमच्याकडे लेडीज आहेत त्यांचा मी जेव्हा म्हणजे धोक्यात येतात काय आम्ही गावगाव फिरतो, काही ठिकाणी पब्लिक असं टुकार भेटतं, तेव्हा पब्लिक म्हणजे सरकारला माझी विनंती की आमच्या महिलांना एक सुरक्षा मिळावा, महिला आयोगाकडून एक सुरक्षा मिळावी. नक्कीच तमाशा धंदा आणि तमाशा कला कसं पाहता या दोन संदर्भाकडे तुम्ही? तमाशा कलाही म्हणायला लोक शिक्षणातून लोक जागृती निर्माण करण्यासाठी कलावंत निर्माण झालेले आहेत. गावगाव जाऊन आपल्या कलेचे म्हणजे पोट भरण्यासाठी आणि गावची करमणूक करण्यासाठी हे कलावंत भरपूर ठिकाणावरून माझ्याकडे येतात आणि ते आपली कला सादर करतात. हल्ली कसा स्वरूप आलेलं आहे आता जो तुमचा तमाशा धंदा चालू झालेला आहे, कसं स्वरूप आहे आणि प्रतिसाद कसा आहे जनतेचा गावकऱ्यांचा? खूप छान, खूप छान. मला खूप छान म्हणजे आशीर्वाद आहे नाथांचा आशीर्वाद असल्यामुळं मला काही कुठली भ्याव नाही. आणि माझ्या भरपूर लोक माझ्या पुढे करण्याच्या प्रयत्नात आहेत बरं का. कारण हा संजय ना त्यांना आवडत नाही, म्हणजे आम्ही जे जोडावले काही लोकांना आवडत नाही. असे काही लोक असतात, पण त्याला मी तोंड नाही देत. माझे नाथ महाराज आहेत, मच्छिंद्रनाथ महाराजांची मी भक्ती करतो, दत्त महाराजांची मी भक्ती करतो. सगळं काही विश्वास आहे तो सगळं ते देवांवर आहे. दत्ता माडिक साहेबांचं एखादं गाणं होऊ द्या ना, कारण ते संगीत रत्न आहे आणि थोडी झालं पाहू द्या तुमच्या. दत्ता माडिक कुलेकर काय म्हणायचे, घर बुडालं देव पळालं, सांग कुठ काय राहिलं, पाऊन खटलं डोसकं उठलं, नुसतं आंबायचं धरलं, या जगात काय शिरलं, नुसते झिंगी चिकी चिकी झिंगी चिकी, नुसते झिंगी चिकी चिकी झिंगी चिकी, असं माझे वडील म्हणायचे त्या टायमाला. आणि ते आता या जमान्यात चालू झाले. कारण आता एवढा मोठा संच आहे, हा संच सांभाळणं फार महत्वाचं आहे आणि फार कठीण जात आहे. तरी माझी विनंती आहे सर्व आता ज्या सुपाऱ्या गेलेल्या सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की आम्ही प्रत्येक गावात जातो ते ग्रामस्थांच्या भरोश्यावर जात असतो. या कलावंतांची सगळी जबाबदारी त्या ग्रामस्थांची असते. त्यांनी आमच्या कलाकाराकडे एक माहिती पाहिली पाहिजे. एक लोक शिक्षणातून लोक जागृती निर्माण करणारे कलावंत आहेत आणि ते आपल्या गावात आपली करमणूक करण्यासाठी येत आहेत. त्यांना आपली सुरक्षा मिळावी असं मी सर्वांना एक आग्रहाची आणि नम्रतेची विनंती करतो. एक शेवटचाच मुद्दा आहे, सगळे भाऊ तुमचे एकत्र आलेत, कसं वाटतंय या वर्षापासून तुम्हाला? माझं अजून बी तसंच मत आहे का सगळ्यांनी एकत्र येऊन हा धंदा कसा मोठा होईल, दत्ता माडिकांचं नाव कसं मोठं होईल याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मग त्यात विनोद माडिक असेल, विनायक माडिक असेल, गणेश माडिक असेल, सुहास माडिक असेल, माझी मुलं दर्शन राजे माडिक, आकाश माडिक आणि आकाशचा मी मार्का मुलगा आहे वेदांत राजे माडिक. या सर्वांनी एकत्र जर आलं तर मला वाटतं काहीतरी वेगळं भविष्य घडवलं जाईल अशी माझी इच्छा. मी सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. नक्कीच म्हणजे कुठंतरी तुमचा जो तमाशाचा जो सेटअप आहे तो कुठेतरी अजून काही नाव रुपाला येईल, जे तुमच्या वडिलांचं नाव आहे ते अजून काही कुठेतरी वाढवण्याचा तुमचा प्रयत्न राहणार आहे. माझ्या वडिलांनी आतापर्यंत या जनतेची सेवा केलेली आणि जनतेने फार मोठा त्यांना आशीर्वाद दिला. कारण का माझ्या वडिलांना कोणी तमासकर म्हणत नव्हतं, त्यांना संत तुकाराम म्हणायचे, संतच म्हणायचे. कारण त्यांची तुकारामाची भूमिका खूप छान होती. त्यांची तुकारामाची भूमिका झाली
ती लोक त्यांच्या पाया पडायला मागे येत होती, कारण त्या टायमाला मी पाहिलेली आहे त्यांना. हा, माझ्या वडिलांचा आशीर्वाद आमच्या सर्व कलावंतांवर आणि आमच्यावर आहे, त्यामुळे आम्हाला काही कसली भीती नाही. नक्की तुम्हाला कुठली भीती नाही, पण कुठं जर तुम्ही शतरंज बाजी हारले होते असं वाटत होतं का तुम्हाला? हो, नक्की नक्की नक्की. काय प्रसंग होता तो? तो प्रसंग म्हणजे असा होता की आमचे वडील वारल्याच्या नंतर जवळजवळ म्हणजे भरपूर कर्ज लोकांनी काढलं होतं. त्या टायमाला आम्हाला कुठला अनुभव नव्हता, म्हणजे वडिलांवर एवढं खर्च होतं, पण आम्ही आमच्या मंगरुळ गावची 7.5 एकर जमीन विकून ते लोकांचं कर्ज भागवलं, तरी भागलं नाही. त्यानंतर आम्ही 2001 मध्ये हा तमाशा छोटा मोठा करून उभा केला. त्यातून काही सावकारांचे पैसे आम्ही दिले, पण आता बी आम्हाला काही तसं वाटत नाही. पण आता भक्कम पाय मिळालेला आहे माझ्या माग, त्यामुळे मी काही कोणाला घाबरत नाही. आणि आता मंगरुळ या ठिकाणी लोककलावंतांसाठी तमाशा महोत्सवाचं आयोजन सुद्धा मी 2 वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षी केले. आता यंदा सुद्धा दिवाळीमध्ये ते आयोजन मी करणार आहे. दरवर्षी तुम्ही कला महोत्सव आयोजित करणार आहे? हो, नक्कीच नक्कीच करणार. आणि माझी विनंती आहे सर्व कलावंतांना, हा कला महोत्सव हा आपला आहे आणि याच्यात आपणच सतर्क राहिलं पाहिजे. कारण सर्वांना मी आमंत्रण देणार आहे, पण आमंत्रण जरी कोणाला मिळालं नाही तरी हा लोक कलावंतांचा मेळावा आहे, लोक कलावंतांची सांस्कृतिक भूमी आहे. त्या महोत्सवाला सर्व कलावंतांनी आलं पाहिजे, एवढी मी हात जोडून विनंती करतो. नक्कीच कला महोत्सव बनवणार आहेत संजय माडिक, आणि आलं पाहिजे, सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि दत्ता माडिक, संगीतज्ञ दत्ता माडिक पुणेकर याचे चिरंजीव असणारे संजय माडिक हे चांगल्या रीतीने आता यापुढे त्याचा सेटअप बसवणार आहे, हे यातून त्यांना सांगायचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर.